नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर महानगरपालिकेसंदर्भात एक मोठी अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. सर्व विद्यार्थी मित्रांचं इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करूया. कोल्हापूर महानगरपालिका भरती संदर्भात आपल्याला या ठिकाणी नवीन जाहिरात येण्याचे चान्सेस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नवीन जी आर आलेले आहेत, त्यामध्ये काही सेवा प्रवेश नियम आहेत, काही पदांच्या पात्रता आहेत, कोणती पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते या ठिकाणी पाहणार आहोत. लवकरच या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महानगरपालिकेसंदर्भात तुम्ही जर तुमचं स्वप्न असेल की महानगरपालिकेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची नोकरी या ठिकाणी भेटावी, तर बघा आपल्याकडे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. 2499 बॅच फक्त 999 इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर देत आहोत. सर्व या ठिकाणी कॉमन सिलेबस या ठिकाणी कव्हर केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला शिकवणी चांगली असणार आहेत, पीडीएफ नोट्स असणार आहेत, अनलिमिटेड वॉच टाइम आहेत, 100+ टेस्ट सिरीज देखील तुम्हाला या ठिकाणी या माध्यमातून मिळणार आहे. तर बघा, कोल्हापूर महानगरपालिकेसंदर्भात 6 ऑगस्ट रोजी नवीन या ठिकाणी जी आर पाहायला भेटला. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेसंदर्भात सेवा प्रवेश नियमाला या ठिकाणी मान्यता मंत्रिमंडळाने दिलेली आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये गट ड संवर्गामध्ये बघा, गट ड संवर्गामध्ये या ठिकाणी आपल्याला या गोष्टी पाहायला मिळत आहेत. तर बघा, यामध्ये स्पष्टपणे असं सांगितलं आहे की गट वर्ग महानगरपालिका म्हणजे ड वर्गातली ही कोल्हापूर महानगरपालिका आहे. सदर महानगरपालिकेची स्थापना ही 1972 साली झाली होती. त्यामध्ये या ठिकाणी लोकसंख्या 5 लाख आहे कोल्हापूर महानगरपालिकेची आणि 66.82 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ कोल्हापूर महानगरपालिकेचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सेवा प्रवेश नियमामध्ये सगळ्यात महत्वाचं, कोल्हापूर महानगरपालिकेच्या 4475 जागा या ठिकाणी शासन मंजूर 5048 पदांचं, म्हणजे यामध्ये थोडा बदल कसा आहे बघा, 4445 म्हणजे यामध्ये शासनाने मंजूर केलेली 5048 पदासह नवीन 335 पदे. बघा, नवीन 335 पद या ठिकाणी आपल्याला या महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळतात. आणि त्यातूनच आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला आपल्यासाठी काय महत्वाचं आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय बघा, की मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही 335 पदं तर आपल्याला महत्वाची आहेतच, परंतु यामधून बघा काही पदं 938 व्यपगत केलेत, म्हणजे काढून टाकलेत. म्हणजे किती? 5448 पदामधून 938 पदे या ठिकाणी व्यपगत केली. ह्यांनी मान्यता देताना किती? 4445 पदांसाठी मान्यता दिली. 4445 पदांसाठी या ठिकाणी मान्यता दिलेली पाहायला मिळते. त्यामधून 335 पदं नव्याने आपल्याला या ठिकाणी मान्यता दिलेली पाहायला मिळते. आता विद्यार्थी मित्रांनो, यामधून आपल्यासाठी ही पदं महत्वाची आहेत. कोणती पदं आहेत, त्याची पात्रता वगैरे या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. बघा, यामध्ये संपूर्ण हा जी आर या ठिकाणी उपसचिव महाराष्ट्र शासनाच्या नावाने या ठिकाणी निघालेला आहे आणि मंजुरी या ठिकाणी भेटलेली आहे. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची सेवा प्रवेश नियम आणि सेवांचं वर्गीकरण या ठिकाणी पाहायला भेटतं. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, यात काही त्यांनी परिशिष्ट दिलेत, 1-2 परिशिष्ट आणि 3-4 असे जवळजवळ 4 परिशिष्ट दिले. आता या सगळ्या परिशिष्टामध्ये आपल्याला या महानगरपालिकेच्या काही सेवा आहेत. त्या सेवामध्ये प्रशासकीय विभागातील सेवा काय आहे, त्यानंतर लेखा सेवा विभाग, शहरी विकास सेवा डिपार्टमेंट आहेत. हे पूर्ण डिपार्टमेंट आहेत. त्या डिपार्टमेंट अंतर्गत काही पदं आहेत. ती पदं आणि त्यांची पात्रता या ठिकाणी दिलेली आपल्याला अशा जवळजवळ आपल्याला 10 डिपार्टमेंट या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये कोणती पदं भरली जातात ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत. त्यांची पात्रता वगैरे सर्व या ठिकाणी दिलेली आहे. येणाऱ्या जाहिरातीमध्ये आपल्याला हे सर्व या गोष्टी पाहायला मिळतील. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी पदं आहेत ही वर्ग 1 ची पदं या ठिकाणी आपल्याला जास्त करून ही पदोन्नतीने भरली जातात. जी पदोन्नतीने भरलेली पदं आहेत ती या ठिकाणी आपल्याला पाहण्यात काय अर्थ नाही, कारण आपल्यासाठी जी पदांची जाहिरात या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेची येण्याची दाट शक्यता असते. ती पदे या ठिकाणी थोडक्यात पाहूया आपण. तर काय बदल केलेले आहेत, काय नाही, हे संपूर्ण डिटेल पाहायला जर गेलं तर खूप मोठी या ठिकाणी आपल्याला उद्यान अधीक्षक म्हणून यामध्ये बघा पद आहे. उद्यान अधीक्षक सरळ सेवे 50% आणि प्रतिनियुक्तीने 50% पदे भरतात. कृषी विद्यापीठाची पदवी असलेले MSc असलेले प्राधान्य आहेत, परंतु 5 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी लागेल. MSc त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर बघा, ग्रंथपाल आहे, अधीक्षक आहे बघा, त्यानंतर निबंधक विभाग नोंदणी आहे, 100% पदोन्नती, ह्याची काही जाहिरात येणार नाही. बघा, लघुलेखक आहे, 100% पदोन्नती, सहाय्यक ग्रंथपाल सरळ सेवेने भरलं जाणार पद आहे, ह्याची एक जाहिरात येऊ शकते. बघा, यासाठी ग्रंथालय शास्त्राची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी ML लिब प्राधान्य असं तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघा, पद
ही नाट्यगृह व्यवस्थापक आहे 100% पद्धतीनं, सहाय्यक अधीक्षक आहेत प्रशासकीय 75% पद्धतीने, 25% सरळ सेवेने, सहाय्यक उद्यान अधीक्षक सरळ सेवेने, हे एक चांगलं महत्वाचं मोठं पद आहे बघा. त्याकरता कृषी विद्यापीठाची ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री पदवी लागते. MSc असेल तर प्राधान्य आणि 5 वर्षाचा अनुभव असणार आहे बघा. त्यानंतर पुढे वरिष्ठ लिपिक म्हणून पद आहे. या ठिकाणी 75 पदोन्नती, 25% या ठिकाणी सरळ सेवा. कोणत्या विद्यापीठाची पदवी आणि टायपिंग सर्टिफिकेट लागते. कनिष्ठ लिपिक आहे, 25% सरळ सेवा आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर कुस्ती कोच आहे, 100% सरळ सेवेमधून बरं जाणार पद आहे. कोणत्या शाखेची बीएड पदवी या ठिकाणी पदवी आणि बीपीएड असणं आवश्यक आहे. कुस्ती क्रीडा क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर मुकदम आहे, पदोन्नती नाही, माळी 100%, हा का हे सुद्धा ऍग्रिकल्चर मधलं आहे. त्यानंतर पहारेकरी चौकीदार 100% सरळ सेवा, 10वी लागते. जीवरक्षक या ठिकाणी 10वी लागते आणि पोहण्या कलेचा उत्तम ज्ञानाचा अनुभव असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी लागणार आहे. शिपाई आहे, सरळ सेवेने भरलं जाणार आहे. बाइंडर आहे, सरळ सेवेने. कामगार आहे, ते सुद्धा सरळ सेवेने. झाडू कामगार 100% सरळ सेवा, सफाई कामगार आहे. त्यानंतर बघा, मुख्य लेखा वित्त आयोग ते प्रतिनियुक्ती पदोन्नती यांची काय आपल्याला हे नाही. जे आपल्याला सरळ सेवेनं भरली जाणार आहे ते पद या ठिकाणी आपण या ठिकाणी बघूया, जेणेकरून आपल्याला कोणत्या पदाची जाहिरात येणार आहे ते समजेल. सहाय्यक अभियंता स्थापत्य 25% सरळ सेवा, 75% पदोन्नती. स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी तुम्हाला त्या ठिकाणी लागते. त्यानंतर बघा, कनिष्ठ विद्युत अभियंता, कनिष्ठ स्थापत्य अभियंता ही देखील पदं या ठिकाणी असणार आहेत. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर त्या ठिकाणी लागते. कनिष्ठ अभियंता सरळ सरळ सेवेने भरलं जाणार पद आहे. इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल शाखेची पदवी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे स्थापत्य अभियंता सहाय्यक, 100% सरळ सेवा. बघा, स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी लागणार, पदविका लागेल बघा. स्थापत्य अभियंता सहाय्यक पदविका लागणार आहे, पदविका बघा. त्यानंतर मुख्य आरेखक हे पदोन्नती ह्याचं काय आपल्याला हे नाही. सरळ सेवेने भरलं जाणार. रेखक म्हणून आहे, उच्च माध्यमिक शाळा म्हणजे 12वी लागेल आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक तत्समचा तो तुम्हाला ITI लागणार आहे. त्यानंतर पुढे गाळणी चालक आहे, या ठिकाणी सुद्धा सरळ सेवा 75% बघा. रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्रामधील तुमची डिग्री असणं आवश्यक आहे. जोडारी म्हणून पद आहे, यासाठी तुमची 10वी लागेल आणि ITI लागेल बघा. नळ कारागीर पब्लिकचा 3 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढे तांत्रिक सेवा आहे, त्यामध्ये पंप चालक आहे, या ठिकाणी तुमची 10वी लागेल आणि ITI लागेल इलेक्ट्रिशियनचा. त्यानंतर सहाय्यक पंप ऑपरेटर आहे, यामध्ये 10वी लागेल आणि पंप ऑपरेटरचा ITI लागेल बघा. त्यानंतर बघा पुढे जलयंत्र दुरुस्तीकार आहे, 10वी लागेल आणि वॉटर मीटर दुरुस्ती अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा ITI लागेल. त्यानंतर बघा, जलयंत्र वाचक मदतनीस आहे, 10वी लागेल आणि ITI 1 लागेल. यांत्रिकी आहे, चावीवाला मिस्त्री, हे काय पद जास्त भरले. विद्युत विभागामध्ये विद्युत पर्यवेक्षक आहेत, सिग्नल निरीक्षक आहे, वीज तंत्री आहे बघा. पुढे जाऊन वीज तंत्री सहाय्यक आहे, साऊंड ऑपरेटर आहे, मदतनीस आहेत. ही पदं या ठिकाणी भरली जातील. महत्वाची पदं बघा या ठिकाणी, पदोन्नती यांत्रिकी सहाय्यक, ITI मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल, मोटर व्हेकल कोर्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. फोरमन आहे, या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनियर साठी ही सुवर्ण संधी आहे. पुढे बघा, इलेक्ट्रिक फोरमन आहे, हेड इलेक्ट्रिशियन आहे, पदोन्नती इलेक्ट्रिक फोरमन. यामध्ये बघा तुमच्याकडे DE अथवा DE ऍटो मधील पदवी लागेल. सरकारी, निमसरकारी, शासकीय ह्याच्यामध्ये 5 वर्ष काम केलेलं तुम्हाला अनुभव त्या ठिकाणी द्यावा लागेल. व्हेकल इन्स्पेक्टर आहे, हे सुद्धा DME अथवा DAE ऍटो मधील पदवी तुमच्याकडे लागेल. सहाय्यक मेकॅनिकल रोल हे पण नाही, चला हे पण लोअर आहे, सरळ सेवेने पद भरती होईल त्याची बघा. ऍटो फिटर आहे, सरळ सेवेने होणार आहे. मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिक, मोटर व्हेकल मध्ये तुमची पदवी लागेल. त्यानंतर सरळ सेवा टायर फिटर आहे, रोल फिटर आहे बघा. पुढे अजून जर बघायला गेलं तर भरपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पदोन्नती सरळ सेवा वगैरे हे भरपूर पद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अग्निशमन विमोचक आहे बघा, ही मोठी पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा. 10वी लागेल. अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा तुमचा 6 महिन्याचा कोर्स केलेला असणं आवश्यक आहे बघा. शवव्यूह वाहक आहे, पर्यावरण संवर्धन आहे. हे पद सगळे आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतात. आता हे जर सगळं जर सांगायचं, हे आरोग्य विभागाची सगळी पदे या ठिकाणी सरळ सेवेने बरी जाणार. बऱ्यापैकी आपण कव्हर केले बघा.
पद या ठिकाणी फक्त 7-8 पेज राहिले. ठीक आहे, बघूया आपण ही पदोन्नती. सरळ सेवा, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभागाची बघा पद बघून घ्या. मिडवाईफ वगैरे सरळ सेवेने भरली जाणारी, अशा पद्धतीनं ही सर्व जी आर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं. ही जी पद आहेत, मी पद तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत. तर बघा, हा जी आर या ठिकाणी तुम्ही टेलिग्रामवरती उपलब्ध झालेला आहे, तुम्ही पाहून घ्या. किंवा कोल्हापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, येणारी संधी आपल्याला 300-350 पदांची जाहिरात या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकते. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो जी आर आहे, हा जी आर शक्यतो बघा, हे जी काही सेवा प्रवेश नियम आहेत, ते सेवा प्रवेश नियम जे आहेत, हे आपल्याला लवकरात लवकर मंजुरी झालेली पाहायला भेटत नाही. परंतु यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला या पदांना या ठिकाणी मंजुरी भेटलेली पाहायला मिळते. बघा, हे जे आहे ना, ह्याला लवकरच मंजुरी भेटत नाही. अप्रतिबंध वगैरे यांनाच लवकर मंजुरी भेटून जाते, पण सेवा प्रवेश नियमाला या ठिकाणी मंजुरी भेटत नाही. ते मंजुरी भेटलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची जाहिरातीचा ड्राफ्ट तयार होऊन आपल्याला पूर्णपणे जाहिरात आलेली पाहायला मिळेल. कमीत कमी 335 पदांची तरी जाहिरात आपल्याला या महानगरपालिकेची आलेली पाहायला मिळेल. तर तयारीत राहा आणि अभ्यासाला लागा. कोल्हापूर महानगरपालिका टार्गेट, कोल्हापूर महानगरपालिका. चला, या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.